तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि पुण्यात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस हा वारकऱ्यांसोबत साजरा करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। कारण आळंदी आणि देहू इथून निघालेल्या संत तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सध्या पुणे मुक्कामी आहे आणि तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेत। तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळी 5 लाख लोकांसोबत योगा करतायत। त्याची ही दृश्य डावीकडची विशाखापट्टणम मधली एक पृथ्वी एक आरोग्य ही थीम यंदाची आंतरराष्ट्रीय योग दिनाची। मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावरती योगमुळे लक्ष केंद्रित केलं जातं। हे एक शास्त्र आहे निरोगी आयुष्य जगण्यासाठी। याचं महत्त्व दरवर्षीच पंतप्रधान आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सांगत असतात देशवासियांना आणि त्यांनी पुन्हा एकदा आज त्याचं महत्त्व सांगितलं आणि संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या। तर दुसरी दृश्य आपण बघतोय ती पुण्यातली आहेत। आज बरोबर सकाळी 7:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारकऱ्यांसोबत हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतील असं सांगण्यात आलेलं होतं आणि नियोजनाप्रमाणे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। पुण्यात सर्व वारकरी मुख्यमंत्र्यांसोबत आहेत आणि ते मुख्यमंत्री वारकऱ्यांसोबत आज योग करणार आहेत। एकीकडची विशाखापट्टणमची दृश्य तर दुसरीकडे पुण्यातली। आणि पुण्याचे सर्व भाजपचे स्थानिक नेते लोकप्रतिनिधी हे सुद्धा याच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत। वारकऱ्यांसोबत योगा करण्याचं कारण म्हणजे आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आणि त्यातच काल रात्रीपासून ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची पालखी ही या दोन्ही पालख्या पुणे मुक्कामी आहेत आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वारकऱ्यांसोबत योगा करण्याचं ठरवलंय। तर विशाखापट्टणममध्ये हा योगाभ्यास सुरू आहे। हे दोन जे प्रशिक्षक आहेत ते स्टेजवरती उभे राहून सर्वांना योग शिकवतायत आणि त्यानुसार आंध्रचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान हे सर्वसामान्य लोकांप्रमाणे त्यांच्यातच मिसळून जे प्रशिक्षक ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतायत त्यानुसार योगाभ्यास केला जातोय। मात्र वैशिष्ट्य असं की विशाखापट्टणममध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 5 लाख लोक आहेत की जे आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत योग करतायत। मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे मोहन यादव, तर दुसरीकडे नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। केंद्रातले सर्व नेते आणि मंत्री आपापल्या भागामध्ये आवर्जून उपस्थित आहेत आजच्या योग दिनाच्या कार्यक्रमासाठी। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये आहेत, वारकऱ्यांसोबत ते योगा करतायत। तर ही दोन दृश्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। एकीकडे विशाखापट्टणममध्ये मोदींच्या उपस्थितीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये योगाभ्यास सुरू होत आहे। सध्या पुण्यामध्ये आषाढी वारीचं हे सगळं भक्तिमय असं वातावरण असताना आज आंतरराष्ट्रीय योग दिन आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की आपण वारकऱ्यांसोबत हा दिवस साजरा करायचा। त्यामुळे जे काही नियोजन आहे पुण्यातलं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतलं योग दिनाचं त्याला वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। जे पुणे मुक्कामी काल आलेले आहेत आज संपूर्ण दिवसभर हे वारकरी आणि दोन्ही पालख्या या पुण्यामध्ये असणार आहेत आणि त्यातच आज योग दिन त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सोबत भाजपचे तर स्थानिक नेते आहेतच मात्र इतर सर्व वारकरी देखील त्यात सहभागी झालेत। जय जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम। ही तीन दृश्य पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना दाखवतोय ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाखापट्टणममध्ये समुद्रकिनारी योगाभ्यासाच्या कार्यक्रमात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये वारकऱ्यांसोबत योग दिन साजरा करतायत। तिथे सध्या
अभंगांचा भजनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यानंतर तिथंच योगाभ्यास केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तसंच पुण्यातले भाजपचे काही स्थानिक नेते हे देखील उपस्थित आहेत. आणि तिसरी दृश्य आहेत नागपुरातली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस. मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातल्या कार्यक्रमात सर्व वारकऱ्यांना देखील सामावून घेण्यात आलंय. हा योगायोग आहे. एकतर दोन्ही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी आणि त्यात आंतरराष्ट्रीय योग दिन. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुण्यातच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं ठरवलं, तेही वारकऱ्यांसोबत. एक पृथ्वी एक आरोग्य. वारकऱ्यांचं आरोग्य या संपूर्ण वारी काळामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. ते सांभाळणं. बरेचसे वयस्कर आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासोबत हा योग दिवस साजरा करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नियोजन. आता सध्या तिथे अभंगांचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यानंतर योगाभ्यास केला जाईल. मात्र एकीकडे विशाखापट्टणममध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मगाशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांनी सकाळी 7 वाजता देशवासियांना संबोधित केलं आणि आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि आता ते स्वतः देखील या योगाभ्यासात सामील झाले. स्टेजवरती उभं न राहता सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून त्यांनी योगा केलाय. आंध्रचे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या सोबत आहेत योगाभ्यास करताना. जम्मूच्या उधमपूरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, त्यासोबत दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि दिल्लीमध्येच एस जयशंकर हे देखील या कार्यक्रमात सहभागी झालेत. एकीकडे नागपूर, दुसरीकडे जम्मूतलं उधमपूर, दिल्ली आणि चौथी दृश्य दिल्लीमधलीच. दिल्लीमध्ये एकीकडे शिवराज सिंह चौहान आहेत तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. देशाचे सर्व नेते आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी झालेत. संपूर्ण देशाला योगाचं महत्त्व सांगण्यासाठी हे मंत्री पुढाकार घेत आहेत. अगदी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील योगा करतायत, तेही विशाखापट्टणमच्या समुद्रकिनारी.